लाली झोपली वाटतं. लाली बरं वाटतंय का ग? आत्या तुम्ही सावकाश बस. अगं तुलाच बघायला आले होते, म्हटलं बघावं तुला बरं वाटतंय का नाही ते. नाही ना हो, नाही बरं वाटत आहे. कणकणी आहे अजून अंगात. वाटलंच मला, म्हणूनच मी आले बघ. देवाचा अंगार आहे. आता वाटेल बघ तुला बरं. आत्या एवढा तिकडं उत्सव सुरू असताना कशाला माझ्यासाठी त्रास करून घेतला? लाले तू आमच्यासाठी एवढा त्रास घेते ते, तू माझी सून आहेस. मग तुझ्यासाठी मी एवढं मी नगं करायला बाई. आणि कसली काळजी करतेस ग तू? हे बघ तुम्ही दोघं बी ना सुखाचा संसार करा बघ आता. लाले अगं कुठं हरवली आहेस? कसली काळजी करतेस ग? नाही नाही, आता कसली काळजी, तर सगळी काळजी मिटणार आहे. म्हणजे उत्सव सुरू आहे ना गावात. आता ते दैत्य आपल्या गावावरची घरावरची सगळी काळजी चिंता घेऊन जातात का नाही ते बघा. बाई बाई तसंच होऊ दे बघ. होईल ना, तसंच होईल आत्या, पण त्यासाठी दैत्यांकडे जाऊन गारानं घालावं लागेल ना. अगं पण तुला असं एकटीला सोडून कसं जायचं ग? अहो मगापासून एकटीच होते की मी. काय नाही होत मला, आणि मी झोपणार आहे, आराम करणार आहे. तुम्ही जावा, उत्सव काही रोज रोज नाही ना होत. लाले अगं तिकडे अजून पूजा चालू आहे बघ, आणि गारानं गायला ना अजून लई येळ आहे. मी काय करते तिथे तुझ्या थोडा वेळ बसते बघ, आणि मगच जाते. हा बर, तू काय खाल्लंस का ग? नाही तर थांब बघ, मी काहीतरी आणते तुला. अहो, काय करू मी आत्यांच्या काळजीचं? ज्या नवऱ्यानं काळजी घ्याय पाहिजे तो किना झालाय. कोण? आव तुम्ही आत्ताच गेलाय ना व? काय राहिलंय का? आहो बोला की काहीतरी. तुम्ही म्हणलं आता उशीर होईल यायला. बहुतेक बाहेरच्या बाहेरच निघून गेलं वाटतं. त्यांचं त्यांना काय मिळालं वाटतं. ही गुरुजींची बायको अंथरुणाला खेळू नये वाटतं, म्हणजे ह्याच्यापासून काही धोका नाहीये. वाईफ 2 घास खाऊन घे. नाही आत्या, मला खरंच भूक नाहीये, मी खाते नंतर. तुम्ही ठेवा इथं आणि जावा. अजिबात नाही हा. तू आता 2 घास खाऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल आणि अंगात ताकद पण येईल का. हाय का आता तुम्ही इकडे वेळ घालवायचा आणि तिकडे उत्सव संपला म्हणजे परत आपा तुम्हालाच वरडतील हा. आणि तिकडं दैत्याचा कोप बीप झाला म्हणजे नाही, म्हणजे प्रसाद आपल्याच घरचा आहे,
आपल्यालाच ध्यान ठेवायला लागेल ना. आता तू म्हणते ते समजा खरं आहे बघ तुझं, पण रणजी आहे की तिकडं, ते बघून घेईल काय ते. हे बघ, आता तू 2 घास नाही खाल्लं ना तर मला काही चैन पडणार नाही. धर, खाऊन घे. आता मी खाल्ल्याशिवाय आत्या काही इथनं हलणार नाहीत. मला खावंच लागेल. काय ग, भूक नाही म्हणत होतीस आणि आता कशी खायला लागलीस? आणि जेवाय ना ग म्हणत होतीस. खा, सावकाश खा. लाले, अगं तू उत्सवाला तिकडे पाहिजे होतीस बघ. समजा गाव जमा झालंय तिकडं. अगं जत्रत बी एवढी गर्दी होत नाही ना, तेवढी गर्दी झाली आहे तिकडं. तुला सांगते लाले, माझ्या लग्नाच्या वेळेला ना एकदा हा उत्सव भरला होता बघ, आणि त्याच्यानंतर आत्ता होती. का आता कसं सांगू यांना? यांची गोष्ट ऐकत बसले तर तिकडं माझा नवरा माझ्या हातनं कायमचा निसटून जाईल. सावकाश. इथे सगळीकडे शोधलंय, कुठेच दागिने सापडत नाहीयेत. कदाचित पुजाराची बायको आज झोपली तिकडे असतील. तू